तुमचा पहिला प्रश्न आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी पंतप्रधान, ऑप्शन सी कायदा मंत्री, ऑप्शन डी अर्थमंत्री. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पंतप्रधान. तुमचा दुसरा प्रश्न आहे, मधात प्रामुख्याने काय आढळते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए प्रथिने, ऑप्शन बी कार्बोहायड्रेट, ऑप्शन सी मीठ, ऑप्शन डी व्हिटॅमिन डी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कार्बोहायड्रेट. तुमचा तिसरा प्रश्न आहे, जंगल बुक हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए रुडयार्ड किपलिंग, ऑप्शन बी भास्कराचार्य, ऑप्शन सी एस रंधावा, ऑप्शन डी एम कोस्टर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रुडयार्ड किपलिंग. तुमचा चौथा प्रश्न आहे, परादीप बंदर कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए तामिळनाडू, ऑप्शन बी ओरिसा, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी केरळ. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ओरिसा. तुमचा पाचवा प्रश्न आहे, ला लिगा ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए फुटबॉल, ऑप्शन बी भारोत्तोलन, ऑप्शन सी टेनिस, ऑप्शन डी क्रिकेट. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फुटबॉल. तुमचा सहावा प्रश्न आहे, विजयनगर साम्राज्याची स्थापना कधी झाली? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 1336, ऑप्शन बी 1347, ऑप्शन सी 1206, ऑप्शन डी 1526. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1336. तुमचा सातवा प्रश्न आहे, तांब्याची नाणी जारी करणारा पहिला गुप्त शासक कोण होता? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए चंद्रगुप्त दुसरा, ऑप्शन बी चंद्रगुप्त, ऑप्शन सी रामगुप्त, ऑप्शन डी स्कंदगुप्त. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रामगुप्त. तुमचा आठवा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 1992, ऑप्शन बी 1993, ऑप्शन सी 1995, ऑप्शन डी 2000. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1992. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणता प्राणी कधीही मरत नाही? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कोळंबी, ऑप्शन बी जेलीफिश, ऑप्शन सी अमिबा, ऑप्शन डी पॅरामेशियम. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जेलीफिश. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात फक्त 2 जिल्हे आहेत? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी सिक्कीम. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.